हॅलो, नमस्कार. माझं नाव आहे अनिकेत सावंत आणि ही माझी पहिलीच यूट्यूब व्हिडिओ आहे. मला खरं तर आयडिया नाही आहे मी ह्या चॅनलमध्ये नक्की काय कॉन्टेंट शेअर करणार आहे. सध्या तरी माझ्या विचारात ट्रॅव्हल ब्लॉग एक होतं किंवा फूड ब्लॉग आहे, लाईफस्टाईल ब्लॉग्स पण मी शुअर नाही आहे नक्की काय दाखवणार आहे किंवा कदाचित काही कॉम्बिनेशनसुद्धा दाखवू शकतो मी. तर ह्या व्हिडिओमध्ये जरी सध्या मी काही मोमोजचे आउटलेट एक्सप्लोअर करत आहोत, तर ते दाखवायचा प्रयत्न केला आहे मी. आणि तसंच तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा काही शेअर करायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत राहा व्हिडिओला, जे जे पुढे येत राहतील. ह्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा. काही तुम्हाला शेअर करायचं असेल, तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्या चॅनलवरती, ते तुम्ही नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. हा माझा मित्र आहे राजू आणि त्यासोबत आता मी मोमोजचे काही आउटलेट्स आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. स्टे ट्यून. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत देव्स मोमोज हट, जे की ताडदेवला आहे. आणि राजू, तू कुठलं घेतोस? मी प्लॅन करतोय चिकन फ्राईड मोमोज. तू काय बघतोस? मला एक व्हेज फ्राईड मोमोज घेतो. ठीक आहे. तर त्यांचं इकडे बसण्यासाठी सुद्धा अरेंजमेंट आहे, बसून आपण खाऊ शकतो इकडे. हे मोमोज एकदम व्यवस्थित फ्राय केलेले आहेत. याचा अनुभव तुम्हाला पहिल्या बाईटमध्ये नक्कीच येईल. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, टेस्ट पण एकदम बॅलन्स्ड होती त्याची. इथे आपल्याला मोमोजसोबत 2 चटणी आणि मेयोनीज मिळतं. लाल चटणी आणि मेयोनीज हे तर सर्वीकडे कॉमनच आहे, पण त्यासोबत इथे पुदिन्याची एक ग्रीन चटणी मिळते. एकूणच हे कॉम्बिनेशन नक्कीच जमलेलं आहे आणि ऑनेस्टली इथे येणं नक्कीच वर्थ होतं. मी आता आहे शिवाजी पार्कला. ह्या लोकेशनला C5 बोलतात, करेक्ट ना? दादर चौपाटी C5ला आहे. आणि तुम्हाला व्ह्यू सुद्धा दाखवतो. व्ह्यू एकदा बघून जा. आत्ताच जस्ट थोड्या पूर्वी सनसेट झाला. तर इथे मी माझ्या एका कॉलेजमधल्या मित्रासोबत आलेलो आहे. त्याचं नाव अथर्व आहे. कॉलेजपासून आम्ही मित्र आहोत. हा मला आता इथे देव मोमोजला घेऊन जाणार आहे. ते पहिलं जे देव मोमोज होतं ते वेगळं आहे, त्याची लोकेशन वेगळी आहे. आणि हे जे आहे हे परेलमध्ये आहे प्रॉपर. सो तिथे गेल्यावर सुद्धा तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यूज देऊ. सो स्टे ट्यून. तर आम्ही देव मोमोजच्या लोकेशनला पोहोचलो होतो, पण इथे आल्यावर समजलं की ते बंद झालंय परमनंटली. आणि आता दुसरं लोकेशन शोधत आहोत, दुसरं आउटलेट शोधत आहोत. तर एक मिळालंय, पण बघू तिकडे गेल्यावर समजेल ते नक्की चालू आहे की काय आहे. ते पण लास्ट टाइम एकदा बंद होतं. पुढची अपडेट देतच राहतो तुम्हाला लवकरच. आता आम्ही आलेलो आहोत दार्जिलिंग मोमोला. हे आहे किंग सर्कलच्या बाजूला. इकडे किंग सर्कल आहे आणि त्याच्या बाजूला एक कूलर अँड को इराणी कॅफे आहे. त्याच्या बाजूलाच आहे दार्जिलिंग मोमो. तर इथे आम्ही व्हेज स्पेशल दार्जिलिंग मोमो ऑर्डर केलं आहे आणि एक नॉनव्हेज चिकन टिक्का फ्राईड एक ऑर्डर केलेला आहे. आणि इथे ते लोक नाव घेऊन आपल्याला आवाज देणार, ते लोक, तेव्हा आपली ऑर्डर रेडी झालेली असेल. आणि तुम्हाला मोमोजची पूर्ण लिस्ट पण दाखवतो मी, की काय प्राइस आहे, कसं रेटिंग आहे इकडे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. इथे बसण्याचे सुद्धा अरेंजमेंट आहे. तर हा आहे डीजेस दार्जिलिंग मोमोजचा मेन्यू. मी दार्जिलिंगचे ओरिजिनल मोमोज कधी खाल्ले नाहीत, पण इथले मोमोज रेग्युलर मुंबई मोमोजपेक्षा नक्कीच वेगळे वाटले. इथे लाल चटणी, मेयोनीज आणि एक येल्लो चटणी मिळते, जी तिळापासून बनवलेली आहे. ती येल्लो चटणी खास वाटली. मोमोजसोबत खाल्ल्यावर टेस्टला वेगळीच फील येते. एकूणच हे कॉम्बिनेशन ट्राय करायला इंटरेस्टिंग वाटलं. हे आहेत व्हेज दार्जिलिंग स्पेशल मोमोज आणि हे ते ग्रेव्हीसोबत आलेलं आहे. चिकन टिक्का फ्राईड मोमोज. तर आत्ता आम्ही थर्ड आउटलेटला आलेलो आहे मोमोजचा. मोमो किंग नाव आहे, शिवाजी पार्कच्या जवळ आहे. हा सर्कल आहे. इकडे सर्कलच्या समोर
लाईट ऑफ भारत इराणी कॅफे आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे एक्झॅक्टली हे. हे आहे तिसऱ्या मोमोजचं आउटलेट. इथे फक्त रेग्युलर लाल चटणी आणि मेयोनीज आहे. तर आम्ही ऑर्डर केलं होतं चिकन स्टीम मोमोज आणि पनीर कुरकुरे मोमोज. मोमोज सिम्पल आणि क्लीन वाटले, ना फार स्पायसी ना फार हेवी. फक्त इथे बसायची सोय नाही आहे, सगळे उभे राहून खातात. गर्दी पण डिसेंट होती, म्हणजे लोक येत आहेत, खात आहेत आणि निघून जात आहेत. तर हे होते मुंबईतले मोमोज हंट. व्हिडिओ कशी वाटली याबद्दल नक्कीच कॉमेंटमध्ये शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि असेच पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेकअप आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.